समजलं का? तेज प्रताप, जरा शांत व्हा आणि आम्ही काय म्हणतोय ते ऐका. बाहेर आपल्यावर, आपल्या घरावर प्रेम करणारी, आपल्या उत्सवात सामील होण्यासाठी आलेली आपली माणसं जमलेली आहेत. मला सांगा, परक्यांसाठी आपल्या माणसांचं मन आपण का दुखवायचं? आपले सण, आपल्या परंपरा आणि आपला मान आपण जपलं पाहिजे. आणि तसंही त्या जगतापाच्या पोरीनं कितीतरी वेळा आमचं आणि मक्तेदारांचं नाक कापलेलं आहे, पण ह्यावेळी नाही. आता नको तेज प्रताप. हा, जरा शांत व्हा, शांत. जालिंदर, तुम्ही यांना घेऊन बाहेर जा. हा, रायांच्या बरोबर या. जा, जा. शाले. हा माई, नवीन वर्षाचं नवीन काम देते तुला. काहीही झालं तरी गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला ती पोरगी दिसता कामा नये. तंगड मोड, नाही तर तिला खोलीत कोंडून ठेव. काय करायचं तुझं तू ठरवायचं, पण गुढीपाडव्याच्या या कार्यक्रमावर त्या पोरीचं सावटही पडता कामा नये. समजलं? चांगलंय. हॅलो वैदू, बाळा कशी आहेस? मी ठीक आहे. मिसेस जगजग, वैदू काय बोलतेस? हे बघ, मला माहिती आहे तू रागवलेस माझ्यावर. कसं आहे ना मिसेस जगता, रागवण्याचा अधिकार हा आपल्या माणसांना असतो. तो अधिकार तुम्ही माझ्याकडनं काढून घेतलाय. वैदू, हे बघ, आज गुढीपाडवा आहे ना, म्हणून फार काही बोलत नाही, पण तू मला आई म्हणून जरी नाकारलं असेल ना, तरी मी तुला माझी मुलगी म्हणून कधीच नाकारणार नाही बघ. आणि तो ना माझा हक्क आहे, जो देवही कधी माझ्यापासून हिरवून नाही घेऊ शकत. कळलं? कोणी आहे का?
दार लॉक झालंय वाटतं. मी आत अडकलोय. कोणी आहे का बाहेर? आता का नाही मी इथंच ठिया मारून बसणार.